आजच्या संध्याकाळच्या कामांना माझ्या सुरुवात झाली आहे आणि आजच्या संध्याकाळच्या कामांमध्ये माझी रुटीनची जी एक्स्ट्राची अशी बरीचशी कामं होती. गेल्या आठवड्यात पूर्वतयारी मी काहीच केली नसल्यामुळे या आठवड्यामध्ये रोज मी माझा एक टार्गेट ठरवून ठेवलेलं आहे की रोज मला हे कामं करायचीच आहेत आणि त्या पद्धतीनेच मी ती कामं ठरवून घेतली. थोड्याशा गोष्टी आदल्या दिवशी तुम्ही ठरवल्या की दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय काम करायचं आहे यासाठीचा वेळ जास्तीचा खर्च होत नाही आणि आपला बाकीचा बराचसा वेळ देखील वाचला जातो. संध्याकाळच्या रुटीनला सुरुवात होते ती या चहापासनं. चहाबरोबर जी ही बिस्किटं केलेली ती बिस्किटं मी काढून घेतली आणि ऑलमोस्ट डबा आता पूर्णपणे रिकामी झाला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी बिस्किट आहेत ती एका आठवड्यासाठी म्हणजे रविवारपर्यंत ती होऊन जातील आणि मग या रविवारी परत वेगळा नाश्ता बनवायला आपण तयार आहोत. बटर माझ्याकडे जास्त आणलेलं नसतं. कधीतरी मी जेव्हा आणते तेव्हा एकदाच 2-3 पॅकेट्स आणते किंवा मग एकच मोठं असं पॅकेट आणते. पण यावेळेस डीमार्टमध्ये मोठं पॅकेट मला अवेलेबल नाही मिळालं ऑनलाईनला, कारण मी बरीचशी ऑर्डर जी आहे तुम्हाला माहिती आहे डीमार्टच्या ॲपवरनंच करते. तर मी 2 पॅकेट्स मागवलेले. एक पॅकेटचा वापर झालेला आहे आणि एक पॅकेटचं मी आता भरून ठेवते आणि भरून ठेवताना ना बऱ्याच वेळा मी सुरी पहिली गरम करून घेते आणि नंतर बटर कापते. म्हणजे जर तुम्हाला तुकडे करायचे असेल ना तर व्यवस्थित होतात, म्हणजे इकडे तिकडे पसरलं जात नाही. फक्त थोडीशी नाईफ एकदाच गरम करून घ्यायची आणि तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुकडे एकाच याने तुम्ही करून घ्या आणि मग ठेवा. पण मी काही जास्त असे तुकडे करून घेत नाही, कारण डेली मला काही बटर यूज होत नाही. जेव्हा कधी एखादी काही रेसिपी म्हणजे बनवली मी किंवा एखादी पावभाजी वगैरे केली किंवा मला एखाद्या वेळेस जेव्हा मी बिस्किटांसाठी वगैरे जेव्हा आणते तेव्हा एखाद्या वेळेस काही कमी वगैरे पडला तरच मी या घरातला जो वापरते ना त्याचाच वापर होतो. नाहीतर बिस्किटांसाठी मला अनसॉल्टेड बटर मी बऱ्याच वेळा वापरते. हा सॉल्टेड असल्यामुळे अनसॉल्टेड बटर हा बेकरी प्रोडक्टसाठी मी बऱ्याच वेळा वापरते. आठवड्याभराची लसूण संपलेली तर ती देखील मी आज म्हटलं चला लसूण सोलून घेऊ आणि आईकडनं जे लसूणचे जे मी 2 कांदे घेऊन आलेले आणि ते खूप मस्त असे मोठे होते, पटकन सोलून देखील व्हायचे आणि एक लसूण घेतला ना भाजीमध्ये तरी चालत होता. आता हे सगळे कांदे ना छोटे छोटे होते, तर आता आईकडे गेली ना परत की तिच्याकडे असे मोठे मोठे कांदेच असतात आणलेले, तर त्यातले मी 2 कांदे घेऊन येईन परत, म्हणजे परत मला सोलायचा त्रास देखील वाचेल आणि पटकन होतात. म्हणजे एखादा कांदा जरी आपण सोलला तरी भरपूर अशा होऊन जातं. त्याच्या 10-12 पाकळ्या जरी असल्या ना तरी एका वेळेस फक्त 1 किंवा 2 पाकळी जरी वापरली ना तरी फ्लेवर पण तसाच येतो. या छोट्या छोट्या असल्याने की खूप वेळ जातो बराच असं सोलायला आणि त्याच्या जे काही वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या मी कुठल्याच वापरत नाही. म्हणजे पाण्यामध्ये बरेचसे जण पाण्यामध्ये टाकून वगैरे सोलतात, तर मला असं वाटतं त्या जास्त अशा टिकत नाही. येताना अरबी घेऊन आलेली. गेल्या वेळेसची अरबी होती, त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची होती पण ती राहून गेली. माझं रुटीन थोडंसं बिझी असल्यामुळे, पण यावेळेस तुमच्याबरोबर शेअर करायची म्हणून घेऊन आली. माझ्याकडे थोडेसे चॉकलेट्स होते ऑलरेडी जे मला कोणीतरी गिफ्ट दिलेले आणि थोडंसं मी एखादं पॅकेट, तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी डीमार्टचं सामान वगैरे काही भरते तेव्हा एखादं एक्स्ट्राचं पण भरून ठेवते. कधी कोणी लहान मुलं वगैरे आली किंवा कधीतरी मला देखील असं वाटतं की संध्याकाळच्या वेळेस छोट्या अशा भुकेसाठी काहीतरी तोंडात पटकन टाकावं यासाठी असं चॉकलेट्स भरून ठेवते. डीप फ्रीजमध्ये ठेवते मी, कधी कधी बाहेर पण ठेवते. आता पावसाळा आहे तर एवढी काही गरज अशी वाटत नाही. उन्हाळा असला तर तुम्ही म्हणजे फ्रीजमध्ये स्टोअर करावे लागतात पण गरज वाटत नाही. आता मी भेंडी घेऊन आलेली, कारण तुम्हाला माहिती आहे मी रोज 2-2, 3-3 भाज्या घेऊन येते. कारण आता असंच होतं आहे की एकदम भाज्या आणलेल्या नसल्यामुळे ना रोज थोड्या थोड्या भाज्या मी घेऊन येते. आणि भेंडी तुम्हाला माहिती आहे मी आणली की पहिली ती क्लीन करून घेते, पुसून छानपैकी ती चॉप करून घेते आणि मी ती भाजून ठेवते. म्हणजे आत्ता मी भाजून ठेवली ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी जर मला भाजी करायची असेल टिफिनसाठी ना तर फक्त कांदा टमॅटोवर परतला ना की आपली भाजी होते. कधी एखाद्या वेळेस सार करायचं असेल भेंड्याचं तर ते देखील पटकन असं होतं. भेंड्याच्या साराची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि भेंड्याचं सार हे अगदी टमॅटोच्या साराला पण मागे टाकेल इतकं सुंदर असं भेंड्याचं सार टेस्टी असं होतं. आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये एक टिप शेअर केलेली आहे आणि ती टिप्स तुम्हाला सगळ्यांना खूप अशी उपयोगाची होईल. इथे आपण भेंडी आता फ्राय करण्यासाठी ठेवणार आहे आणि मी तुम्हाला नेहमी सांगते भेंडी जेव्हा फ्राय करायला ठेवाल ना तेव्हा त्याला सारखं हलवत बसायचं नाही. जेवढं तुम्ही जास्त हलवाल ना तेवढा त्याचा बुळबुळीतपणा जास्त सगळीकडे पसरला जातो. थोडंसं तेल टाकायचं आणि तसंच ठेवायचं. आजची आपली टिप आहे ते या चॉपिंग बोर्डबद्दलची.
आपल्याकडे सगळ्यांकडे बऱ्याच जणांकडे असे वुडनचे जे चॉपिंग बोर्ड असतात त्याला बऱ्याच वेळा पावसात किंवा इतर वेळेस पण आपण काय करतो, पाण्याने धुतो, त्याच्यामुळे त्याच्यावर बुरशी येते. तर काय करायचं, एकदा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा, स्वच्छ सुकवून घ्यायचा आणि नंतर त्याला असं टिश्यू पेपरने तुम्ही जे तेल वापरताय ते सगळं तेल लावून तुम्ही सगळीकडे व्यवस्थित टिश्यू पेपरने लावून घ्यायचं आणि तेल त्याच्यामध्ये थोडं थोडं मुरवून घ्यायचं. अगदी एकही कडा सोडायची नाही आहे, पूर्ण मागे आणि पुढे पूर्णपणे तेल लावून घ्यायचं. तुम्हाला जे तेल वापरायचं असेल तुम्ही वापरा, खोबरेल तेल वापरा किंवा तुम्ही जे खाण्याचं तेल वापरत असाल ते देखील वापरा तरी चालेल. इथे मी दोन्ही साईडने पूर्ण असं तेल लावून घेते आणि हे तेल लावलं ना की हा चॉपिंग बोर्ड परत आपल्याला ना व्यवस्थित ड्राय करून घ्यायचा आहे. म्हणजे याच्यावरनं जी कारी येते आणि बऱ्याच वेळा आपला जो बोर्ड आहे ना सगळीकडे काळा काळा होतो, तर तसा तो काळा होणार नाही, कुठेही खराब होणार नाही आणि हा अशाचा असाच राहील. अशा पद्धतीने तुम्ही एकदा चॉपिंग बोर्ड करून बघा, तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आपले व्हिडिओ पण एन्जॉय करत असाल. आजचा वार आहे शुक्रवार आणि संध्याकाळचं रुटीन चालू झालेलं आहे. आजच्या ब्लॉगमध्ये जी कामं मी आठवड्याला करते, म्हणजे जी शनिवार आणि रविवार मिळून मी जी कामं करते ना, ती सगळी कामं मला या आठवड्यात करायला लागली आणि ती सगळी कामं मी थोडी थोडी तुमच्याबरोबर शेअर केली. ज्यावेळेस आठवड्याची कामं एकाच दिवशी झाली ना की आठवडा पूर्ण फ्री मिळतो, पण ज्या वेळेस आठवड्याची कामं सॅटर्डे आणि संडेला होत नाही, मग त्यावेळेस ती अशी मधल्या वेळेस कामं केली ना की खूप गडबड होते. पण परत मला ही कामं जास्तची अशी शनिवार रविवारसाठी नाही ठेवायचे, म्हणून ही सगळी कामं मी थोडी थोडी म्हणजे सोमवारपासून ते शुक्रवार पर्यंत मी करून घेणार आहे. ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करते. आय होप तुम्हाला ते आवडत असेल. तुमचं काही सजेशन्स असेल मला नक्की सांगा. आज एक ॲमेझॉनवरनं पार्सल पण माझं रिसीव्ह झालंय. 2 दिवसापूर्वी ऑर्डर केलेली, तर ते रिसीव्ह झालंय. तर काय ऑर्डर केली ते देखील तुम्हाला सांगते. आणि असा इन्सिडेंट झाला ना की तो तेव्हाच सांगते. गिफ्ट बोलण्यापेक्षा पार्सल जे आलं ते पार्सल ओपन करतानाच तुम्हाला सांगते की काय झालेलं. नंतर मला असं वाटलं की अरे मी उगाच ऑर्डर केली, असं झालं. पण ऑर्डर करायची पण होती आणि मी बरेच दिवस विचार पण करत होती, तर ते तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगेन. चला आता बेसिक बाकीची तयारी मी तुम्हाला दाखवली, पण मेन म्हणजे भाजीचे वगैरे प्रिपरेशन आहे ते मी आता तुम्हाला दाखवून घेते आणि मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करते पुढे. भेंडी अशी एका साईडला करून ठेवली ना की त्याला अजिबात आपल्याला बघायची गरज नसते. एक 7 ते 8 मिनिटात भेंडी आपली दोन्ही साईडने अगदी छान कुरकुरीत अशी फ्राय देखील होते. आणि काय होतं, त्याचा जो सगळा बुळबुळीतपणा असतो ना तो सगळा आपसूक निघून जातो. आता माझी इथे भेंडी ऑलमोस्ट तयार झालेली आहेत आणि मी आता ही थंड करण्यासाठी ठेवून घेणार आहे. आणि जो आपण चॉपिंग बोर्ड पण जो ठेवलेला साईडला ड्राय होण्यासाठी, तो पण बऱ्यापैकी ड्राय झालेला आहे आणि कुठेही ऑइलीपणा नाही आहे त्याच्यामध्ये, मी तुम्हाला दाखवलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा चॉपिंग बोर्ड साफ करून बघा, तुम्हाला नक्की याचा उपयोग होईल तुमच्या किचनमध्ये. भेंडी पण आपली थंड झाली आहे आणि मी अशा एका बाउलमध्ये ती भरून ठेवते, म्हणजे सकाळी उद्या डब्यासाठीचं अजिबात टेन्शन येत नाही, पटकन अशी होऊन जाते. आज मी तुमच्याबरोबर पनीरची रेसिपी शेअर करणार आहे. आजची जी रेसिपी आहे रिक्वेस्टेड रेसिपी आहे. तर तृप्तीताईंची आपल्याला बऱ्याच दिवसांपासून रिक्वेस्ट येते की ताई जिरा राईस दाखव, दाल तडका दाखव किंवा आज पनीरची रेसिपी दाखव. तर म्हटलं चला, दाल तडका आणि राईस तर जिरा राईस तर नाही आहे, पण म्हटलं चला आज पनीर अवेलेबल आहे तर आपण पनीरची रेसिपी त्यांच्यासाठी शेअर करूया. तर इथे मी 1 कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा. त्याच्यामध्ये मी लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घेतल्या आणि मी 2 मध्यम आकाराचे टमॅटो घेतलेत आणि ते छानपैकी आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं अर्धा चमचा जर तुम्ही तूप टाकलं ना तर याची टेस्ट खूप अगदी चांगली याची येते. आणि हा जो कांदा आहे ना आपल्याला छान व्यवस्थित करपवून घ्यायचा, परतून घ्यायचा पूर्णपणे. टमॅटो पण तुम्ही बघाल कांदा आणि टमॅटो पूर्णपणे एकजीव झालेला आहे. मी आलं याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे, तुम्हाला यूज करायचं असेल तो तुम्ही टाका. आणि इथे आपलं जोपर्यंत कांदा आणि टमॅटो अगदी मऊ होतोय तोपर्यंत आपण जे पनीर फ्रीजमधनं मी काढून ठेवलेलं 15-20 मिनटापूर्वी, म्हणजे अगदी ते थंड असं नसेल तर तुम्ही बघू शकता घरी आपण केलेलं जे आपण प्रभातचं दूध आणलेलं, अगदी काही खूप वेगळं असं पण दूध नव्हतं. मी जे पनीरसाठी जे वापरते नॉर्मल जे माझं नेहमीचं दूध आहे त्यानेच केलेलं आणि 100 म्हणण्यापेक्षा जास्तच झालेलं आहे. 150 ग्रामपर्यंत हे ऑलमोस्ट पनीर आपलं रेडी झालेलं आहे. आणि ही जी ग्रेव्ही आहे एक 4 माणसांसाठी इनफ अशी होते. माझ्याकडे गेस्ट पण आलेले आहेत आज, तर मी त्याच्यासाठी म्हटलं चला आज आपण मटर पनीरचीच रेसिपी करू.
कांदा आणि टमॅटो छानपैकी जो आपण परतून घेतलेला तो थंड झाला आहे. आणि इथे आता मी तुम्हाला मसाले दाखवते. हळद घेतलं आहे, लाल मिरची पावडर घेतली आहे, धना पावडर घेतला आहे आणि आपला गरम मसाला घेतलेला आहे. जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला टाका, तो देखील तसाच फ्लेवर देतो. त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि किंचितचं असं तूप टाकलेलं आहे. याच्यामध्ये फोडणीला आपल्याला एक अर्धा इंचपेक्षा देखील कमी मी दालचिनीचा तुकडा टाकला आहे आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे. मी जिऱ्याची पूड देखील नाही वापरले, जिरं टाकलेलं आहे. आणि इथे जे आपण मसाले घेतले आहेत, लाल मिरची पावडर, हळद आहे, त्याच्याबरोबर किचन किंग मसाला आहे, हे जे सगळं आपण, आणि धणा पावडर आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही धणा जिरा पावडर टाकले तरी चालेल. आणि हे परतून घेतल्यानंतर जी आपण कांदा आणि टमॅटो आणि काजू आणि आपण जे लसूण असं टाकून जे मिश्रण मिक्सरला वाटून घेतलेलं अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, ती आपण आता परतून घ्यायची. आणि याच्यामध्ये तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी ओतून घ्या. याच्यामध्ये गरम पाणी टाकलात तर अतिउत्तम, जर नाही टाकलात तरी चालेल. आणि या ग्रेव्हीला छानपैकी एकदम उकळ काढायचा आहे. याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ बेतानेच टाका, म्हणजे आपली ग्रेव्ही थोडीशी थिक होते. मग त्याच्यानंतर थोडंसं मिठाचं प्रमाण इकडे तिकडे होऊ नये म्हणून. जर तुम्ही ग्रीन पीस म्हणजे आपले जे वाटाणे आहेत थोडेसे सेमी बॉईल करून घेतलं असेल, उकळवून घेतला असेल पाण्यामध्ये, तर ते तसेच टाकले तरी चालेल किंवा मग तुम्ही ह्याच्यामध्ये टाकून जरी ते शिजवले तरी चालेल. मटार आणि पनीरला एक छानपैकी उकळी यायची, म्हणजे याच्यामध्ये सगळा मसाला आतपर्यंत मुरला जातो. मसाला एक 5 ते 7 मिनटात उकळला, मुरला छानपैकी ना, की आपण याच्यामध्ये कसुरी मेथी टाकणार आहोत. कसुरी मेथी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, कारण कसुरी मेथी टाकून मग जास्त अशी ग्रेव्ही बॉईल करायची नाही, नाहीतर मग ना कसुरी मेथीचा थोडासा कडवटपणा आपल्या ग्रेव्हीमध्ये उतरला जातो. कारण आपण बऱ्याच वेळा कसुरी मेथी टेस्ट येण्यासाठी म्हणून थोडीशी जास्तची टाकतो, तर ती देखील प्रमाण बेताचंच आपण टाकायचं, म्हणजे ती अगदी उकळ आला तरी ती कडू होणार नाही. थोडीशी वरून कोथिंबीर टाकली आहे आणि इथे आपला पनीर मसाला तयार झालेला आहे. तर जेवण वगैरे तर झालंय आणि म्हटलं की तुम्हाला ही वस्तू जी आणली आहे ती दाखवते. ॲक्च्युली जेव्हा मी ऑर्डर केलेली तिथे पण एक पार्सल आहे, पण ते माझं नाही आहे, त्याच्यामुळे मी ते तुम्हाला दाखवणार नाही आहे. जे हे माझं आहे, जे मी ऑर्डर केलेलं, परवा ऑर्डर केलेलं, म्हटलं ते तुमच्याबरोबर शेअर करते. जेव्हा मी ऑर्डर केलेली तेव्हा याची किंमत होती 725 आणि आज मी जेव्हा ऑर्डर चेक करायला गेली ॲमेझॉनवर तर तेव्हा बघितले तर ह्याची किंमत होती 575, म्हणजे 150 रुपये कमी झालेले या प्रोडक्टचे. आणि असं वाटायला लागलं की अरे मी उगाच ऑर्डर केली. नंतर एका वेळेस मी विचार केला की ऑर्डर कॅन्सल करू आणि परत ऑर्डर करू का, म्हणजे माझे परत 150 रुपीज वाचतील. पण तसं काही झालं नाही. तर मी ऑर्डर केली आहे इस्त्री, जी मला रोज लागते. तुम्हाला माहिती आहे ड्रेस पण तेवढे असतात रोजचे, तर इस्त्री आमची पूर्णपणेच खराब झालेली. आणि ते स्टीम आयर्न वगैरे असतात ना, ते पण आमचं सगळं वापरून झालंय, पण त्या लवकर खराब होतात असं आम्हाला वाटतं. त्याच्यामुळे मग आम्ही ही साधीच बजाजची आयर्न मागवलेली. आणि याचं मॉडेल काय आहे तर बजाज DX7 आणि 1000 वोल्टची आहे ही. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये कमी किमतीच्या पण आहेत, पण ना त्याचा हा जो आहे ना, हे जे येतं ना हे नॉर्मल येतं, हे थोडं गोल्ड प्लेटेड सारखं जरा आहे, त्याच्यामुळे याची किंमत थोडीशी महाग आहे. ह्याच्यामध्ये कमी पण आहेत, पण ही डेली यूज साठी रफ टफ म्हणजे बरेचसे कपडे असतात, दिवसातनं कितीतरी कपडे रोजचे होतात, त्याच्यासाठी म्हणून घेतली. आता म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. तुम्हाला पण कोणाला हवी असेल तर याची प्राइस ड्रॉप डाऊन झाली आणि हे बजाजचं प्रोडक्ट चांगलं आहे. याच्यातली माझ्या घरी आहे आईकडे, त्याच्यामुळे मग मी हीच ऑर्डर केलेली. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. आजच्या ब्लॉगसाठी तुमच्याकडे काही सजेशन्स असेल मला नक्की कमेंट करून सांगा. येणारे 2 ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहेत तुमच्यासाठी. माझ्याकडनं बऱ्याचशा सॅटर्डे आणि संडे आला ना की तुमच्यासाठी खूप अशा टिप्स आणि बऱ्याचशा अशा रेसिपी नवनवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. तर सॅटर्डे आणि संडेचे ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. तर प्लीज बघा आणि कमेंट करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. आपल्या अशाच नवनवीन ब्लॉगसाठी फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर देखील शेअर करा, म्हणजे त्यांना देखील जसे तुम्हाला आवडत आहेत, तुम्हाला तशी हेल्प होते, तशी इतरांना पण त्याची हेल्प होईल आणि आपलं चॅनल अजून 4 लोकांपर्यंत पोहोचेल. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. लवकरच भेटेन उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.